ज्यांचं लग्नाचं बघायचं चालू आहे किंवा ज्यांचं लग्न ठरवायचं चालू आहे अशा सर्व तरुण मुला मुलींना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते। 10 मिनिटाच्या चहा पोह्याच्या कार्यक्रमामध्ये आयुष्यभराचा जोडीदार निवडण्या अगोदर ऍटलिस्ट त्याला एकदा तरी भेटा। जर शक्य नसेल तर एकदा तरी कॉलवरती बोला। त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या प्रायोरिटी, त्याचे व्हिजन्स, त्याचे कुटुंबातील सदस्यांप्रती असणारं मत इत्यादी गोष्टी जाणून घ्या। जर तुम्हाला पटल्या तर ठीक, जर नाही पटल्या आणि जर ऍडजस्टमेंट करायची तयारी असेल तरच त्याला होकार द्या, नसेल तर स्पष्ट शब्दात नकार देऊन टाका। त्याचं कारण असं की आत्ताची जी मुले आहेत ते आपल्या आईबाबांसारखे, आपल्या आजी आजोबांसारखे शांत, संयमी आहे त्या परिस्थितीमध्ये ऍडजस्ट करणारे, काटकसर करणारे, गरिबीचे चटके सहन करण्याची क्षमता ठेवणारे, आपल्या सासू सासऱ्यांना सुद्धा आपले आई वडील मानून त्यांची सेवा करणारे, गरिबीचा बाऊ आणि श्रीमंतीचा माज न करता सर्वांना पुढे घेऊन जाणारे अशा विचारांचे अजिबात राहिलेले नाहीयेत। थोडक्यात काय तर त्यांच्याकडे ऍडजस्टमेंट नावाची गोष्ट अजिबात राहिलेली नाहीये। त्यामुळे एखाद्याला न जाणता त्याच्यासोबत लग्न करून अगदी क्षुल्लक कारणावरून डिवोर्स होण्याचे प्रमाण खूप वाढले आहेत। त्यामुळे झालंय असं की स्वतःबरोबर दुसऱ्यांच्या पण आयुष्याची वाट लागत आहे। हे सांगण्याचं कारण इतकंच की नवऱ्याने फक्त रागाने डोळे मोठे करून बघितले आणि बायकोने तिच्या जुन्या मित्राला वाढदिवसाला फक्त त्याच्या शुभेच्छा दिल्या, एवढ्या फक्त क्षुल्लक कारणावरून गेल्या आठवड्यामध्ये डिवोर्स झाले। म्हणूनच म्हटलं की अगदी क्षुल्लक कारणावरून डिवोर्स होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे। त्यामुळेच होणाऱ्या जोडीदाराला, होणाऱ्या लाईफ पार्टनरला एकदा भेटा, एकदा बोला।